हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्वातीज क्लासेस. आज आपण बघणार आहोत 4th स्टँडर्ड EVS2 लेसन नंबर 10 बाजी प्रभू अँड द मेमोरेबल बॅटल ऑफ घोडखिंड. की घोडखिंड येथे झालेलं जे काही बॅटल होतं, जे युद्ध होतं ते कोणी लढलं होतं तर बाजी प्रभू यांनी, आणि ते मेमोरेबल बॅटल मानलं जातं पूर्ण इतिहासामध्ये. तर आपण त्याबद्दलची माहिती आहे ती या लेसनमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला या चॅनलवरती 2nd स्टँडर्डपासून 7th स्टँडर्डपर्यंतचे जे सर्व सब्जेक्ट आहे त्यांचे व्हिडिओज मिळतील. 4th स्टँडर्डचे EVS1 EVS2 मॅथ्सचे देखील व्हिडिओज तुम्हाला मिळतील. हिंदी आणि मराठी दोन्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला या चॅनलवरती मिळतील. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता आपण लेसनला स्टार्ट करूया. शिवाजी कॉन्कर्स पन्नाला, आदिलशाह गेट्स अँग्री. तर बघा, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत यांनी पन्हाळा हा जो काही किल्ला होता तो कॉन्कर म्हणजेच काय जिंकला होता, जो की आदिलशहाच्या ताब्यात होता. मग त्यानंतर आदिलशाह कशा पद्धतीने त्यावरती रिॲक्ट झाला किंवा अँग्री म्हणजे कशा पद्धतीने त्याला राग आला आणि त्यानंतर त्याने काय केलं हे आता आपण बघूया. वाईल बिजापूर वॉज स्टील मॉर्निंग द डेथ ऑफ अफजल खान अँड द कम्प्लीट रूट ऑफ हिज आर्मी, शिवाजी कॅप्चर्ड द पन्हाळा फोर्ट फ्रॉम दी बिजापूर गॅरिसन. तर बघा की मागच्या लेसनमध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे की अफजल खान आणि शिवाजी महाराजांची जी काही भेट झाली होती त्यामध्ये अफजल खानने काय केलं होतं, डावपेच करून शिवाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिथे शिवाजी महाराजांनी सुद्धा काय केलं होतं की अफजल खानला तिथे मारलं होतं. हे आपण मागच्या लेसनमध्ये बघितलेलं आहे. तर अफजल खान जो आहे तो मारला गेला तिथे. तर त्यामुळे आदिलशाह जो आहे बिजापूरचा तो आता खूप जास्त अँग्री झाला होता आणि मॉर्निंग म्हणजेच काय की शोक मनवणे. तर जो बिजापूरची जी काही प्रजा किंवा आदिलशाह जो होता ते आता सर्वजण अफजल खानाच्या मृत्यूमुळे काय करत होते, शोक करत होते. त्याची जी आर्मी होती त्यासाठी शोक मनवत होते. आणि त्यातच त्यांना हे कळलं होतं की शिवाजी महाराजांनी पन्हाळा जो किल्ला आहे तो बिजापूरच्या गॅरिसनमध्ये म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली होता किंवा त्यांच्या प्रदेशामध्ये होता. जो बिजापूरचा हक्क होता किंवा तो जो आदिलशाह होता त्याच्या ताब्यात असलेला जो पन्हाळा होता तो शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. दिस थ्रू आदिलशाह इंटू अ फीट ऑफ वाईल्ड रेज. आणि याच गोष्टीचा आता त्याला खूप जास्त क्रोध आणि राग आलेला होता. ही कुड नायदर ईट नॉर स्लीप. आता बघा, एखादी गोष्ट जेव्हा आपल्या मनासारखी होत नाही त्यावेळेला अशी सिच्युएशन होते की खाणं पिणं आपल्याला व्यवस्थित आवडत नाही किंवा झोप येत नाही. तर अशीच परिस्थिती आदिलशाहची झाली होती जेव्हा पन्हाळा शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला होता. ही डिस्पॅच अनदर सरदार सिद्दी जॉर अगेन्स्ट शिवाजी. आणि आता इथे काय केलं होतं त्यांनी, डिस्पॅच म्हणजेच काय, पाठवणे. तर त्याने इथे आता दुसरा जो सरदार होता, आधी अफजल खानला पाठवलं होतं, आता तो मेल्यानंतर त्यांनी दुसरा सरदार जो होता त्याचं नाव होतं सिद्दी जॉहर, याला पाठवलं होतं शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी. सिद्दी जॉहर हॅड अ ह्यूज आर्मी विथ हिम. आणि तो आता स्वतःबरोबरच खूप मोठी, ह्यूज म्हणजेच काय, मोठ्या प्रमाणात असलेली आर्मी, सैनिक जे होते ते सोबत घेतले. फजल खान हू वॉन्टेड टू अवेंज हिज फादर्स डेथ अल्सो अकॅम्पनीड हिम. आता फजल खान कोण होता तर फजल खान होता अफजल खानचा मुलगा. आता या फजल खानला त्याच्या वडिलांची म्हणजेच अफजल खानाचे जो काही मृत्यू झाला होता किंवा त्याला मारलं गेलं होतं त्याचा बदला घ्यायचा होता, म्हणून तो सुद्धा त्या आर्मीसोबत किंवा सिद्दी जोहरसोबत निघाला होता शिवाजी महाराजांविरुद्ध लढण्यासाठी. द सीज ऑफ पन्हाळगड. सीज म्हणजेच काय, घेराव घालणे. आता पन्हाळगड जो किल्ला होता याला सिद्दी जोहरने काय केलं होतं, घेराव घातला होता. त्यानंतरची परिस्थिती काय होती ते आता आपण बघूया. सिद्दी जोहर वॉज ब्रेव बट रूथलेस. सिद्दी जोहर जो होता तो ब्रेव म्हणजे शूर तर होता पण रूथलेस होता. म्हणजे प्रजेला कुठला त्रास होत असेल, लोकांना मारणं वगैरे ह्या गोष्टी त्याच्यासाठी खूप सोप्या होत्या. ही वॉज अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनियर. डिसिप्लिनियर म्हणजेच काय, स्ट्रिक्ट डिसिप्लिनियरचा अर्थ होतो की कडक शिस्तीचा असा होता. सर्व गोष्टी त्याला डिसिप्लिननेच केलेल्या आवडायच्या. ही लेड सीज टू पन्हाळगड अँड कन्फाईन्ड शिवाजी विथ इन द फोर्ट. आणि ज्या वेळेला त्यांनी पन्हाळगडाला सीज म्हणजेच घेराव घातला त्यावेळेला त्यांनी हे बघितलं होतं की शिवाजी महाराजसुद्धा त्याच किल्ल्यात होते. अँड द रेनी सीझन वॉज अप्रोचिंग अँड शिवाजी थॉट दॅट वन्स द रेन्स केम सिद्दी जोहर वूड लिव्ह द सेज. आणि आता या पन्हाळगडाला घेराव जेव्हा सिद्दी जोहरने घातला होता त्यावेळेला त्या पन्हाळगडामध्ये शिवाजी महाराजसुद्धा होते. तर त्यांनी हा विचार केला होता की आता मान्सून सीझन स्टार्ट झालेला आहे किंवा रेनी सीझन आहे, तर जेव्हा खूप जास्त प्रमाणात, आता किल्ले वगैरे हे कुठे असणार तर हिल्स असतात किंवा फॉरेस्ट असतात अशा ठिकाणी. आता खूप जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर सिद्दी जोहर काय करेल, आपला जो घेराव आहे तो कुठेतरी कमजोर करेल किंवा कमी करेल असा त्यांचा विचार होता. बट सिद्दी जोहर डीड नथिंग ऑफ द काइंड. पण त्याने
अशा पद्धतीचं कुठलंही काम केलं नाही, नाही तो जो घेराव होता तो कमी केला, ना त्याचे सैनिक तिथून कमी केले. ऑन द कॉन्ट्ररी विथ द अरायवल ऑफ द मान्सून ही फर्दर टायटन द सीज. पण कॉन्ट्ररी म्हणजे काय, याच्या विरोधात जसा त्यांनी शिवाजी महाराजांनी विचार केला होता तसं तर झालंच नाही, परंतु त्याच्या विरोधात काय घडलं की जसा मान्सून सीझन अरायवल म्हणजे सुरू झाला त्यावेळेला त्या सिद्दी जोहरने जो काही घेराव घातला होता तो अजून जास्त कडक बंदोबस्त त्याने तिथं केला होता. सप्लाईज इन द फोर्ट वेअर रनिंग आउट. आणि जे काही सप्लाईज फूड वगैरे काही ज्या गोष्टी किल्ल्यामध्ये जाणार होत्या, फोर्टमध्ये जाणार होत्या, त्यासुद्धा त्याने आता काय केलं तर थांबवल्या होत्या. शिवाजी वॉज इन अ फिक्स. आता खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज जे आहेत ते कैदेत अडकले होते. सिन्स ही कुड नॉट फोर्स सिद्दी जोहर टू लिव्ह द सीज बाय अॅन ओपन बॅटल. आता त्यांची सिच्युएशन अशी झाली होती की त्यांच्याकडे पुरेसे सैनिक नसल्यामुळे ते ओपन असं बॅटल युद्धासाठी बोलू शकत नव्हते सिद्दी जोहरला की युद्ध जर केलं आणि आपण जर जिंकलो तर अशा पद्धतीने काही होऊ शकणार नव्हतं. ही डिसाइडेड टू डिसीव सिद्दी जोहर बाय अ क्लेवर यूज. आता इथे त्यांनी काय केलं की शक्ती दाखवण्यापेक्षा युक्तीने काहीतरी आपण मार्ग काढूया असं ठरवलं. He sent a message to सिद्दी जोहर to the effect that he would shortly surrender the fort. आता त्यांनी एक मेसेज पाठवला सिद्दी जोहरला की जो काही आता परिणाम होईल यासाठी ते आता काय करणार आहे, सरेंडर म्हणजे शरण जाणार आहे आणि हा जो काही पन्हाळा आहे तो त्यांना द्यायला तयार आहेत. सिद्दी वॉज हॅपी. आणि ही न्यूज ऐकल्यानंतर, मेसेज ऐकल्यानंतर सिद्दी जोहर जो होता तो खूपच आनंदी झाला, कारण त्याला असं वाटलं की आपण घेराव टाकला, जे काही आपलं काम आपल्याला करायचं होतं ते आता साध्य होणार आहे. सिद्धीज ट्रूप्स वेअर ऑलरेडी टायर्ड ऑफ द लॉंग सीज. आणि खूप जास्त वेळापर्यंत त्यांनी काय केला होता, हा घेराव टाकला होता. त्यामुळे सिद्धीज ट्रूप्स म्हणजेच काय, सैनिक, त्याचे जे काही सैनिक होते, आर्मी होती, ते लोकसुद्धा काय झाले होते, टायर्ड झाले होते कंटिन्युअसली तो घेराव तिथे टाकलेला असल्यामुळे. आणि पावसाचे दिवस होते तर खूप जास्त त्रास होत होता त्यांनाही. दे वेअर व्हेरी प्लीज टू हिअर दॅट शिवाजी ॲग्री टू सरेंडर. आणि ते लोकसुद्धा आता म्हणजे अशी बघत होते किंवा या तयारीतच होते किंवा वाट बघून होते की केव्हा शिवाजी महाराज असा मेसेज दाखवत आहे किंवा सांगतात आहे की ते किल्ला जो आहे परत देण्यासाठी तयार आहेत. म्हणजेच त्यांनासुद्धा काय होणार, ते रिलॅक्स होणार. दे रिलॅक्स द वॉच अँड इंडल्ड इन फूड, ड्रिंक अँड म्युझिक. आणि त्यांना जेव्हा हे कळलं की त्यांच्या आता मनासारखं झालेलं आहे, पन्हाळागड त्यांना मिळणार आहे, तर ते सर्व सैनिक जे होते ते रिलॅक्स झाले. सर्वजण आता कोणत्या तयारीमध्ये होते की अन्न, खाणं, पिणं, म्युझिक ह्या सर्व गोष्टींमध्ये ते आता काय झाले होते, बेधुंद झाले होते. शिवाजी एस्केप फ्रॉम द सीज. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज, एस्केप्स म्हणजेच काय, सुटका होणे, त्यांनी आपली सुटका कशा पद्धतीने करून घेतली पन्हाळगडावरून ते आता आपण पुढे बघूया. अ प्लॅन वॉज हिट अपॉन टू एस्केप फ्रॉम दी सीज. आता त्यांनी एक प्लान तयार केला, जसं की त्यांनी आधी ठरवलं होतं की शक्ती दाखवण्यापेक्षा आपण युक्तीने काहीतरी मार्ग काढायचा. तर आता त्यांनी एक प्लान बनवला होता. तर कुठला प्लॅन होता, 2 palanquins were kept ready. आता पालन क्वीन्स म्हणजेच काय की पालखी जी असते, पूर्वीचे जे राजे महाराजे होते त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काय करायचे, अशा पालखी तयार केल्या जायच्या. तर त्यांनी 2 पालखी तिथे तयार केल्या. आता 2 पालखी का तयार केल्या, तर वन वॉज मीन फॉर शिवाजी इन विच ही वूड प्रोसीड युझिंग अ डिफिकल्ट रूट. एका पालखीमध्ये स्वतः शिवाजी महाराज बसतील आणि एका डिफिकल्ट रूटने, एका खडतर अशा अडथळा असलेल्या मार्गाने ते काय करतील, तिथून निसटतील. अँड द अदर वूड बी ऑक्युपाईड बाय अनदर पर्सन डिस्गिस्ड ॲज अ शिवाजी. आणि दुसरी जी पालखी असेल त्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांसारखे दिसणारे दुसरा एक पर्सन जो असेल तो त्या पालखीमध्ये बसेल. दिस पालनक्वीन वॉज टू लिव्ह बाय द राजदिंडी. आणि ही पालखी जी असेल ती एक राजदिंडीनुसार ते काय करतील, तिथून बाहेर पडतील. दिस अदर पालनक्वीन वुड बी इझिली स्पॉटेड बाय द एनिमी फोर्सेस. आणि यामुळे काय होईल, त्या राजदिंडीसोबत पालनक्वीन जात आहे, पालखी जात आहे, म्हणजेच जी एनिमीची फोर्स होती, जी काही सिद्दी जोहरची फोर्स होती तिथे, जे काही त्यांचे सैनिक होते ते इझिली काय करतील, स्पॉट करतील, त्या पालखीला थांबवतील आणि पकडतील. अशा पद्धतीचा त्यांचा प्लॅन होता. आणि मग जी पहिली जी पालखी असेल ज्यामध्ये स्वतः शिवाजी महाराज असतील ते दुसऱ्या मार्गाने तिथून निसटून जातील, असा त्यांचा प्लॅन होता. वाईल द एनिमी सेलिब्रेटेड द कॅप्चर ऑफ शिवाजी, द रिअल शिवाजी वूड एस्केप बाय द डिफिकल्ट रूट. आता ह्या राजदिंडीसोबत ज्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांसारखा दिसणारा जो व्यक्ती होता त्या पालखीला या एनिमीचे जे सैनिक होते त्यांनी पकडलेलं होतं. आणि आता शिवाजी महाराज पकडले गेले, या आनंदात ते काय करत होते, आता सेलिब्रेट करत होते. आणि दुसरा जो रूट होता त्या मार्गाने खरे जे रिअल शिवाजी महाराज होते ते तिथून निसटून गेले होते. अँड दिस वॉज द प्लॅन. हाच त्यांचा काय होता, प्लॅन होता.
फॉर दिस अ ब्रेव यूथ अंडरटूक दिस टास्क ही रिझेंबल शिवाजी इन लुक्स. आता जो काही पर्सन होता जो शिवाजी महाराजांच्या जागेवर दुसऱ्या पालखीत बसला होता तो शिवाजी महाराजांसारखाच दिसायला होता आणि त्याचं नाव होतं शिवा काशीद. ही वॉज अ हेअर ड्रेसर इन शिवाजी सर्व्हिस. ही वॉज अ करेजियस अँड शूड. तो काय होता, हेअर ड्रेसर होता शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आणि त्याने काय केलं होतं की आपल्या जीवाची पर्वा न करता शिवाजी महाराजांसारखा दिसत असल्यामुळे तो दुसऱ्या पालखीमध्ये बसला की जेणेकरून रिअल शिवाजी महाराज दुसऱ्या पालखीतून दुसऱ्या मार्गाने निघून जातील आणि तो स्वतः काय करेल, एनिमीच्या तावडीमध्ये सापडेल. ॲज अ प्लॅन द palanquin कॅरिंग शिवा काशीद केम आउट ऑफ राजदिंडी. आणि त्या राजदिंडीमध्ये शिवा काशीद जो आहे तो पालखीमधून निघाला. इट वॉज अ डार्क नाईट अँड इट वॉज रेनिंग हेविली. आणि त्या दिवशी जेव्हा ती पालखी निघाली तर डार्क नाईट होती, सगळीकडे अंधार होता, पाऊस सुरू होता. स्टील सम एनिमी सोल्जर्स वेअर कीपिंग वॉच. सगळेच सैनिक तिथून म्हणजे त्यांना असं वाटलं होतं की पन्हाळा आता आपल्याला मिळालेला आहे, म्हणजे शिवाजी महाराजांना आपण पकडलेलं आहे किंवा ते आपल्याला शरण आलेले आहेत. आणि ते सगळेजण काय करत होते, सेलिब्रेट करत होते. मोजकेच जे सैनिक होते ते फक्त तिथे वॉच ठेवून होते. दे कॅप्चर द palanquin. आणि त्यांनी काय केलं, ती जी काही पालखी होती, सेकंड पालखी ज्यामध्ये शिवा काशीद बसलेला होता, ती पालखी पकडली. दे थॉट दॅट दे हॅड कॉट शिवाजी हिमसेल्फ अँड टूक द palanquin टू सिद्धीज कॅम्प. आता त्यांनी विचार केला की त्यांनी जे खरे शिवाजी महाराज आहेत त्यांचीच पालखी पकडलेली आहे आणि तीच ते सिद्धीचा जो कॅम्प होता तिथे घेऊन गेली. ज्युबिलेशन्स बिगॅन इन द कॅम्प. त्यांच्याकडे काय चालू होतं, आता सेलिब्रेशन चालू होतं, सगळेजण त्यामध्ये बिझी होते. इन द मीन वाईल शिवाजी एस्केप फ्रॉम द फोर्ट बाय द डिफिकल्ट रूट. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज जे आहे ते डिफिकल्ट जो काही रूट होता त्या फोर्टचा त्या मार्गाने ते निघून गेले होते. ही वॉज अकॅम्पेन्ड बाय बाजी प्रभू देशपांडे अँड सम सिलेक्ट सोल्जर्स. आणि शिवाजी महाराज जे जो काही रूट होता दुसरा त्या मार्गाने जेव्हा पळाले तर ते त्यांच्यासोबत बाजी प्रभू आणि काही मोजके सैनिक त्यांनी स्वतःसोबत घेतले होते. द बंडल देशमुख्स आर्मी अकॅम्पनीड देम. आणि देशमुखांची जी काही आर्मी होती ती त्यांच्यासोबत होती. आफ्टर सम टाईम द प्लॉट ऑफ शिवाजी काशीद वॉज एक्सपोज. जो काही त्यांचा प्लान होता शिवाजी काशीदचा दुसऱ्या पालखीमध्ये ज्याला बसवलं होतं तो प्लान त्यांचा एक्सपोज झाला. ते खरे शिवाजी महाराज नाही हे सुद्धा सिद्धी जोहरला समजलं. अँड द फ्युरियस सिद्धी किल्ड हिम देन अँड देअर. आणि हे जेव्हा त्याला कळलं की हे खरे शिवाजी महाराज नाही तर फ्युरियस म्हणजेच क्रोधित होऊन रागात त्याने काय केलं, त्या शिवा काशीदला मारून टाकलं. शिवा काशीद सॅक्रिफाईस हिज ओन लाईफ इन द कॉज ऑफ शिवाजी अँड स्वराज. इथे शिवाजी काशीद जो होता त्याने स्वतःचं लाईफ जे आहे ते शिवाजी महाराजांसाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी आणि स्वराज्यासाठी काय केले होते, प्राण दिले होते. दस ही बिकेम इमॉर्टल. आणि त्याचमुळे ते काय झालं होतं, तो अमर. इमॉर्टल म्हणजेच काय, अमर किंवा लोकांच्या आठवणीत त्याचं नाव राहिलं. वेन द सिद्धी लर्न दॅट शिवाजी हॅड गिवन हिम द स्लीप ही वॉज लिव्हिड विथ रेज. आणि जेव्हा सिद्धी जोहरला हे समजलं की खोट्या शिवाजी महाराजला आपण पकडलेलं आहे आणि जे खरे शिवाजी महाराज होते ते इथून सुटलेले आहेत, त्यांची सुटका झालेली आहे, हे जेव्हा त्याने ऐकलं तेव्हा लिव्हिड विथ रेज म्हणजेच खूप जास्त तो क्रोधित झाला. आणि इमिजिएटली ही डिस्पॅच हिज सरदार सिद्धी मसोद अकंपनीड बाय अ बिग आर्मी इन हॉट पर्स्यूट ऑफ शिवाजी महाराज. तर त्यानंतर त्यांनी लगेचच काय केलं की त्याचा जो सरदार होता सिद्धी मसोद त्याच्यासोबत खूप मोठ्या प्रमाणात आर्मी सैनिक पाठवले शिवाजी महाराजांच्या मागावरती. ॲट डे ब्रेक द पर्स्युइंग हॉर्समेन कॉट अप विथ शिवाजी ॲट द पांढरपाणी स्ट्रीम. आता शिवाजी महाराज तिथून निघालेले होते, त्यांच्यासोबत मोजकेच सैनिक होते आणि खूप डिफिकल्ट रूट असल्यामुळे त्यांनाही तिथे वेळ लागला होता पोहोचण्यासाठी. त्यांना कुठे जायचं होतं तर विशाळगड खूप लांब होता तिथून. आणि ते मध्येच कुठे जी पांढरपेणी स्ट्रीम होती त्या ठिकाणी काय झालं होतं की सैनिक त्यांच्या मागावर येत होते. शिवाजी वॉज नाव इन रिअल ट्रबल. आता खऱ्या अर्थाने ते ट्रबलमध्ये अडकले होते. विथ द ग्रेटेस्ट डिफिकल्टी ही अँड हिज मेन क्रॉस द घोडखिंड. कारण त्या जागेवर जे ते जिथपर्यंत पोहोचले होते त्याच्या पुढे होती घोडखिंड. घोडखिंड म्हणजेच काय की दोन डोंगर किंवा असा भाग असतो, दरी असते, अशा ठिकाणचा छोटासा जो रस्ता असतो असा तो खूप डिफिकल्ट असा रूट होता की जो त्यांना आता पास करायचा होता. आणि त्यांच्या मागे जे काही एनिमीचे सैनिक होते ते सुद्धा आता त्यांच्या अगदी जवळ येत होते. बाजी प्रभू द ब्रेव. द अँग्री ट्रूप्स ऑफ सिद्धी वेअर फास्ट गॅलपिंग टुवर्ड्स दी घोडखिंड पास. आणि आता खूप अशा रागामध्ये क्रोधित होऊन जे सिद्धीचे जे काही ट्रूप सैनिक होते ते त्यांचा पाठलाग करत घोडखिंडची पास होती, जी काही दरीमधला जो छोटासा रस्ता होता तिथपर्यंत ते काय झाले होते, आता येऊन पोचलेले होते त्यांच्या मागे.
शिवाजी सॉ दॅट इट वॉज इम्पॉसिबल टू रीच विशाळगड बिफोर द एनिमी ओव्हरटूक देम. शिवाजी महाराजांना हे माहीत होतं की आता विशाळगडापर्यंत पोहोचणं सहज शक्य होणार नाही, कारण पुढे जे आहे ती घोडखिंड आहे, 2 दऱ्यांच्या मधला छोटासा निमुळता असा रस्ता आहे जो पास करणं शक्य नाही, कारण मागे सैनिक जे एनिमीचे सैनिक आहे, एनिमी आहे ते येऊन पोचलेले आहेत. ही सेड टू बाजी प्रभू. तर त्यांनी त्यांच्यासोबत असलेले बाजी प्रभू जे होते त्यांना सांगितलं, बाजी, दिस इज अ व्हेरी क्रिटिकल सिच्युएशन. द रोड अहेड इज स्टीप अँड द एनिमी इज राईट ऑन अवर हिल्स. की पुढे जो ही खूप क्रिटिकल सिच्युएशन आहे, कारण आपल्या पुढे असलेला जो रोड आहे तो स्टीप आहे, खूप असा घसरडा किंवा निसटता आपण म्हणू शकतो की जिथून सहज तुम्ही चालत जाऊ शकत नाही, खूप सांभाळून तुम्हाला जायचं आहे. आणि तुम्ही जर हळूहळू आपण जाणार त्या ठिकाणाहून तर एनिमी सहज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. इट इज नाव इम्पॉसिबल टू रीच विशाळगड. आणि अशा परिस्थितीमध्ये हे खूप इम्पॉसिबल, अशक्य आहे की आपण विशाळगडापर्यंत पोहोचू शकतच नाही. सो लेट अस टर्न बॅक अँड फेस द एनिमी. आता आपल्याकडे एकच पर्याय आहे, एकच मार्ग आहे की आपण इथून मागे वळायचं आणि एनिमीला फेस करायचं आणि त्यांच्याशी युद्ध करायचं. बाजी प्रभू अंडरस्टूड द ग्रेट ॲगिटेशन गोईंग ऑन इन शिवाजीज माइंड. आता हे सर्व जेव्हा ऐकलं त्यांनी तर त्यांना हे लक्षात आलं बाजी प्रभूला की शिवाजी महाराजांच्या मनात जे काही चाललेलं आहे की कशा पद्धतीची सिच्युएशन आहे, आपण विशाळगडापर्यंत पोहोचू शकत नाही, सैनिकही थोडे आहे. तर ही सिच्युएशन त्यांना लगेचच समजली. द एनिमी वॉज फास्ट अप्रोचिंग द पास. आणि जे काही एनिमी होते, त्यांचे जे सैनिक होते ते फास्ट, खूप जास्त गतीने काय करत होते, पास जी होती, जी खिंड होती तिथपर्यंत आता पोहोचत आले होते. द लाईफ ऑफ शिवाजी अँड देअर फोर स्वराज वॉज इन डेंजर. शिवाजी महाराजांची लाईफ तर होती संकटामध्ये, त्यासोबतच आता त्यांना काही संकट आलं त्यांच्यावरती तर स्वराज्यालाही संकट येणारच होतं. ही सेड. आता बाजीप्रभू काय बोलले ते बघूया. महाराज, यू मस्ट प्रोसीड टू विशाळगड. की महाराज तुम्ही पुढे विशाळगडासाठी प्रोसीड करा, पुढे जा. टेक अ हँडफुल ऑफ सोल्जर विथ यूज. की जे काही थोडे बहुत सैनिक आहे आपल्याकडे त्यापैकी काही सैनिक तुम्ही तुमच्यासोबत घ्या आणि पुढे जा. आय शॅल डिफेंड दिस पास अँड विल नॉट लेट द एनिमी क्रॉस इट. मी आणि काही सैनिक जे आहे ते आम्ही इथे डिफेंड करतो. ही जी पास आहे, जी काही खिंड आहे, ही आम्ही थांबवून ठेवतो इथे एनिमीच्या सैनिकांना. त्यांना ही जी पास आहे, जी खिंड आहे ती आम्ही एनिमीला क्रॉस करू देणार नाही. तुम्ही काही सैनिक घेऊन पुढे जा. आय शॅल ले डाऊन माय लाईफ इन डिफेन्स ऑफ दिस पास इफ नीड बी. जर गरज पडलीच तर मी माझं पूर्ण जीवन किंवा माझं आयुष्य जे आहे ते मी इथे लावून देईन आणि ही जी पास आहे ती मी एनिमीला क्रॉस करू देणार नाही. इफ आय डाय, जरी मी मेलो, देअर विल बी मेनी अदर बाजीज टू टेक माय प्लेस. जर मी मेलो तर माझ्या जागेवर बाकीचे खूप असे लोक आहेत जे बाजी बनू शकतात, माझ्यासारखे बनू शकतात. बट नो वन कॅन रिप्लेस यू. पण तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही. आवर स्वराज नीड्स यू. आपल्या स्वराज्याला तुमची खूप गरज आहे. द एनिमी विल अटॅक इन लार्ज नंबर्स. आणि जे एनिमी होते त्यांचे सैनिक पण खूप जास्त होते आणि त्यांनी जर अटॅक केला तर शिवाजी महाराजांना इथं लढणं इम्पॉसिबलच होतं. वी कॅनॉट होल्ड आउट अगेन्स्ट देम विथ अवर लिमिटेड फोर्स. आपली जी काही लिमिटेड फोर्स आहे, सैनिक आहे, त्यांना घेऊन जर आपण इथे लढलो तर आपण त्यांना विरोध करू शकणार नाही, हे बाजी प्रभू सांगत होते. प्लीज डू नॉट वेट. तुम्ही काळजी करू नका किंवा आता वेटही करू नका. गो अहेड. तुम्ही पुढे जा. वी शॅल स्टॉप द एनिमी ॲट द एंट्रन्स टू दी पास. आम्ही थोडे जे काही आपले सैनिक आहेत त्यांच्यानिशी आम्ही काय करणार की ही जी काही पास आहे, खिंड आहे, त्याच्या एंटरसलाच आम्ही एनिमीला थांबवून ठेवतो. वी शॅल नॉट लेट हिम ॲडव्हान्स टिल वी नो दॅट यू हॅव रीच विशाळगड सेफली. जोपर्यंत आम्हाला हे कळत नाही की तुम्ही विशाळगडावरती सेफली पोहोचलेले आहात तोपर्यंत आम्ही एनिमीजला ही खिंड पास करू देणार नाही. बाजी प्रभूज ब्रेव वर्ड्स अँड हिज सेन्स ऑफ लॉयल्टी ब्रॉट टीयर्स टू शिवाजी महाराजच आईज. आणि हे काही शब्द होते ते ऐकल्यानंतर शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांचे असे खूप सैनिक होते की जे स्वतःचा जीव पणाला लावून त्यांच्यासाठी लढणार होते. आणि बाजीप्रभूंनी जे काही बोललं होतं ते ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ही वॉज मोस्ट अनविलिंग टू सॅक्रिफाईस दिस ड्रीम ऑफ अ मॅन फॉर हिज पर्सनल सेफ्टी. कारण त्यांच्यासाठी सुद्धा ही गोष्ट खूप महत्त्वाची असते किंवा खूप भावनिक असते की त्यांच्यासाठी लोक काय करणार होते, त्यांच्या पर्सनल सेफ्टीसाठी असे जे म्हणजेच काय रत्न की जे खूप चांगले लोक असतात ते त्यांच्यासाठी काही करू शकतात, अशा लोकांचं जीवन त्यांना सॅक्रिफाईस करायचं होतं तिथे. तर ही त्यांच्यासाठी सुद्धा खूप अवघड कंडिशन असायची. बट ही हॅड नो टाईम टू थिंक टू दिस थिंग्स. पण एक राजा जो असतो त्याच्यासाठी असं भावनिक होऊन चालत नाही, कारण राजा जर सुरक्षित असेल तरच त्याची प्रजा आणि त्याचं पूर्ण राज्य सुरक्षित असतं. त्यामुळे त्यांना इथे आता विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. ही वॉन्टेड टू अचीव हिज आयडियल ऑफ स्वराज.
त्यांना स्वराज्य आणि स्वराज्याची जी प्रजा होती त्यांच्यासाठी काहीतरी करायचं होतं. त्यासाठी त्यांना आता इथे थांबणं शक्य नव्हतं. ही फॉन्डली एम्ब्रेस्ड बाजी अँड सेड, त्यांनी बाजी प्रभूला मिठी मारली आणि सांगितलं, वी शॅल मूव अहेड टुवर्ड्स विशालगड ॲज सून ॲज वी गेन द फोर्ट गन्स विल बी फायर्ड, की जसं आम्ही विशालगडावरती पोहोचणार तसं आम्ही गन फायर करणार. दॅट विल बी द सिग्नल ऑफ अवर सेफ अरायवल, आणि ते तुमच्यासाठी सिग्नल असेल तो की आम्ही सेफली विशाळगडावरती पोहोचलेलं आहोत. ॲज सून ॲज यू हिअर द गन फायर अबॅन्डन द पास अँड फॉलो अस टू दी फोर्ट, की जसं तुम्हाला गन फायरचा आवाज येईल आणि आम्ही सुरक्षित पोहोचलो हे समजेल, तुम्ही तसं ही पास सोडून द्या आणि फोर्टकडे विशाळगडाकडे या. बाजीज डिफेन्स ऑफ द घोडखिंड पास, आणि कशा पद्धतीने बाजी प्रभूने घोडखिंड लढवली ते आता आपण बघूया. सो शिवाजी लेफ्ट फॉर विशाळगड लिव्हिंग बाजी प्रभू टू डिफेंड दी पास, आणि मग शिवाजी महाराज जे होते ते आपले थोडेसे सैनिक घेऊन विशाळगडाकडे निघाले होते आणि बाजी प्रभू जे होते ते आता ती जी खिंड होती ती लढवण्यासाठी डिफेंड करण्यासाठी तिथे थांबले होते. बाजी मेड अ लो बो टू दी रिसेडिंग फिगर ऑफ शिवाजी अँड देन प्रिपेअर हिमसेल्फ फॉर बॅटल, त्यांनी लो बो म्हणजेच काय मुजरा केला शिवाजी महाराजांना आणि त्यानंतर स्वतःला प्रिपेअर केलं त्यांनी त्या बॅटलसाठी, त्या युद्धासाठी. ही टूक अ स्वॉर्ड इन हिज हँड अँड स्टूड ॲट द एंट्रन्स ऑफ दी पास, आणि त्यांनी स्वॉर्ड म्हणजेच काय तलवार काढली आपल्या हातामध्ये बाजी प्रभूंनी आणि त्या घोडखिंडीच्या जी काही एंट्रन्स होती, जी काही एंट्रीची जागा होती त्या ठिकाणी ते उभे राहिले. He divided his company of soldiers into small groups and posted them at a suitable points. त्यांच्याजवळ जे काही सोल्जर्स होते, जे काही सैनिक होते त्यांनी स्मॉल ग्रुप्स बनवले आणि त्यांना पोस्ट जी काही जागा होती त्या ठिकाणी त्यांना अपॉइंट केलं की त्या ठिकाणी उभं राहून त्यांनी काय करायचं, अटॅक कशा पद्धतीने करायचं हे समजून सांगितलं. द मावलास टूक देअर पोझिशन अँड कलेक्ट ह्यूज बोल्डर्स अँड स्टोन्स टू बी यूज ॲज अ वेपन. तर त्यांनी काय केलं होतं, जे बोल्डर्स असतील, स्टोन्स असतील ते कलेक्ट करून ठेवले स्वतःसाठी आणि ॲज अ वेपन ते त्यांचा उपयोग तिथे करणार होते. द मावलाज अक्रॉस द पास वेअर नाव अ स्ट्रॉंग बॅरियर इन द पाथ ऑफ एनिमी. आता त्या पासमध्ये उभे असलेले जे मावळा होते ते एनिमीच्या पाथमध्ये खूप मोठे असे बॅरियर अडथळा ठरणार होते की ज्यामुळे ते शिवाजी महाराजांपर्यंत इझिली पोहोचू शकणार नव्हते. बाय दिस टाईम द एनिमी हॅड रीच द माउथ ऑफ दी पास, आणि त्यावेळेपर्यंत आता एनिमी जे आहे ते त्या घोडखिंडीच्या एंट्रन्सपर्यंत पोहोचलेले होते. अँड वन कुड हिअर देअर वॉर क्राईज, आणि ते ज्या पद्धतीने पाठलाग करत येत होते किंवा ओरडत येत होते त्यांचा आवाजही आता त्यांच्यापर्यंत यायला लागला होता. आता बघा इथे तुम्हाला पिक्चर दिलेला आहे, कशा पद्धतीने बघा दोन हिल्स आहे आणि त्याच्या मधला जो पॅसेज आहे खूप असा निमुळता किंवा छोटासा नॅरो असा रोड असतो आणि त्यामधून त्यांना पुढे जायचं होतं, त्यालाच खिंड असं म्हणतात. तर या ठिकाणी शिवाजी महाराज, बाजी प्रभू आणि त्यांचे काही सैनिक तुम्हाला इथे दिसत असतील. तर इथे हे पिक्चर दिलेलं आहे, शिवाजी आणि बाजी प्रभू देशपांडे इन घोडखिंड. बाजी ॲड्रेस हिज ट्रूप्स अँड सेड माय ब्रेव्ह सोल्जर्स अँड कमरेड्स बी प्रिपेर्ड. आता त्यांनी काय केलं, स्वतःलाही तयार केलं आणि त्यांचे जे काही सैनिक होते त्यांनी उपदेश केले की माझ्या सैनिकांनो तुम्हाला काय करायचं आहे, स्वतःला प्रिपेअर करा आणि युद्धासाठी तयार व्हा. यू मे डाय फायटिंग बट डू नॉट डेझर्ट युअर पोस्ट, की तुम्ही भलेही यामध्ये मारले जाल किंवा फाईट करताना तुम्हाला लागेल किंवा काही होईल, परंतु तुमची जी जागा पोस्ट जी आहे ती तुम्ही सोडू नका. डू नॉट अलाउ द एनिमी टू कॉन्कर दी पास, एनिमीला ह्या पासमधून, या खिंडीमधून आपण पुढे जाऊ द्यायचं नाही आहे. नो मॅटर व्हॉट प्राईस हॅज टू बी पेड, आणि त्यासाठी आपल्याला काहीही करायला लागलं तरी आपण करायचं आहे. सो बाजी प्रभू अँड हिज मावला स्टूड ॲट द माउथ ऑफ दी पास, आणि बाजी प्रभू आणि त्यांचे सैनिक जे मावळा होते मग ते कुठे उभे राहिले होते, आता जी काही पास, जी काही खिंड होती त्याच्या एंट्रन्सला. फर्म अँड फिअरलेस अवेटिंग द एनिमी, खूप अशा जोशामध्ये आणि निडर असे होऊन ते एनिमीचा वेट तिथे करत होते. द पास वॉज डिफिकल्ट टू क्रॉस देअर बिंग ओनली अ नॅरो अँड अ झिगझॅग पासेज अक्रॉस इट, आणि खूप असा तो पास जो होता, जी काही खिंड होती, दोन दऱ्यांमधली, दोन डोंगरांमधली जी काही दरी किंवा थोडासा भाग जो होता चालण्यासाठीचा तो खूप डिफिकल्ट होता क्रॉस करण्यासाठी, आणि नॅरो झिगझॅग असा पॅसेज तो होता, त्यामुळे खूप कठीण होतं ते पास करून जाणंसुद्धा. ॲट द अदर एंड शिवाजी वॉज स्पीडिंग टुवर्ड्स विशाळगड, आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज जे आहे दुसऱ्या म्हणजे पुढे जे ते पास क्रॉस करून पुढे गेले होते ते विशाळगडासाठी आता निघाले होते. द फोर्ट वॉज स्टील सम डिस्टन्स अवे अँड इट वूड टेक शिवाजी ॲटलिस्ट 2 hours टू रीच इट, आणि त्यावेळेला अजूनही विशाळगड बराच पुढे होता, बरंच अंतर होतं की ज्यासाठी त्यांना 2 तास अजून तरी पोहोचण्यासाठी लागणार होते. इफ बाजी प्रभू कुड होल्ड आउट फॉर दोज 2 hours शिवाजी वुड बी सेफ,
जर बाजी प्रभूंनी आणि त्यांच्या सैनिकांनी 2 तासांपर्यंत घोडखिंड लढवली आणि एनिमीजला तिथेच थांबवून ठेवलं तर आणि तरच शिवाजी महाराज जे आहे सेफली विशाळगडावरती पोहोचणार होते. द बॅटल ऑफ घोडखिंड. आता कशा पद्धतीने युद्ध झालं ते आपण बघूया. बाय नाव द एनिमी वॉज ॲट द माउथ ऑफ द पास वेअर अ फेरसी बॅटल वॉज इन प्रोग्रेस. आणि ज्या वेळेला एनिमी तिथे पोहोचले एक भयंकर पद्धतीचं आपण म्हणूया युद्ध आता तिथे सुरू झालं होतं. The Mavaras who were adept at the use of sling harassed the enemy with showers of stones and boulders from the hilltop and killed many of them. आता जे मावळाजला त्यांना पोस्ट दिली होती ज्या ज्या ठिकाणी उभं राहायचं होतं तर त्यांनी खूप सारे असे बोल्डर्स असतील स्टोन्स असतील ते आपल्याजवळ घेतले होते आणि त्यांच्यानी शॉर्ट्स म्हणजे काय की जे काही एनिमी येत होते पासमध्ये त्या खिंडीमध्ये त्यांच्या अंगावर ते जोरजोराने फेकत होते ज्यामुळे बरेचसे एनिमी ते मारले जात होते किंवा अचानक झालेल्या अटॅकमुळे त्यांना काहीही कळत नव्हतं की कशा पद्धतीने आणि कुठून अटॅक होत आहे. द फर्स्ट बॅच ऑफ द अटॅकिंग ट्रूप विड्रू इन कन्फ्युजन. आणि त्यांची पहिली जी काही बॅच होती जो काही ग्रुप होता ते काय करत होते असे अटॅक करून त्यांना कन्फ्यूज करत होते एनिमी सैनिकांना. अनदर बॅच टूक देअर प्लेस. दुसरी जी बॅच होती त्यांनी आपली प्लेस घेतलेली होती. बाजी प्रभू अर्ज हिज ट्रूप्स इन टू दी अटॅक. आणि बाजी प्रभूसुद्धा आता काय झाले होते आपल्या सैनिकांसोबत तयार झाले होते. द मराठा वॉर क्राय हर हर महादेव. जसं की मराठ्यांचं जे कुठलंही युद्ध स्टार्ट व्हायचं ते कशा पद्धतीने हर हर महादेव असं म्हणूनच ते काय करायचे सुरुवात करायचे. इको थ्रू द हिल्स अँड द ब्रेव मावळाज कट डाऊन द एनिमी ट्रूप्स इन द फर्सी अँड डिस्पेरेट अटॅक. अशा पद्धतीने इको म्हणजेच काय आवाज घुमायला लागला होता, आवाज सगळीकडे पसरायला लागला होता त्या हिल्समध्ये. आणि जे मावळा होते ते आता लढायला त्यांनी सुरुवात केली होती. जे काही एनिमी होते त्यांच्यावरती त्यांनी अटॅक केला होता. थ्रू द दिन ऑफ बॅटल दे हिअर देअर कॅप्टन शाउटिंग एनकरेजमेंट टू देम. त्यांचे जे काही कॅप्टन होते ते त्यांना एनकरेज करत होते की कशा पद्धतीने लढायचं आहे. ब्रॅवो माय लॅड्स गो अहेड अटॅक अँड डिस्ट्रॉय द एनिमी. एनिमीला संपवा, लढा, अशा पद्धतीने त्यांना एनकरेजमेंट केलं जात होतं. द सेकंड बॅच ऑफ द एनिमी ट्रूप्स वॉज ऑल्सो डिफिटेड. जी सेकंड बॅच होती तिलाही डिफीट केलं गेलं होतं. शिवाजी वॉज बाय नाव ऑलमोस्ट ॲट द फूट ऑफ विशाळगड. आणि त्यावेळेला शिवाजी महाराज जे आहेत विशाळगडाच्या अगदी पायथ्याशी पोहोचले होते. विशाळगड वॉज ऑल्सो बेसिज बाय द एनिमी. एनिमीचा घेराव तिथेही होता. शिवाजी फॉट नेक्स्ट बघूया. फॉट थ्रू दी रँक ऑफ द बेसिजिंग ट्रूप्स अँड वॉज ऑन द लास्ट लॅप ऑफ हिज राईट टू सेफ्टी. आणि ते जे सैनिक होते त्यांनाही मारत ते आता कुठपर्यंत विशाळगडापर्यंत पोहोचले होते. बाजी द ब्रेव. आता बाजी प्रभू कशा पद्धतीने लढले, कशा पद्धतीने त्यांनी आपले प्राण दिले शिवाजी महाराजांसाठी किंवा स्वराज्यासाठी ते आपण बघूया. इन द मेन टाईम द बॅटल ॲट द पास कंटिन्यू अनबॅटेड. आता हे जे युद्ध होतं ते आता सुरूच होतं त्या खिंडीमध्ये. एंडेज ॲट द डिफीट ऑफ हिज फर्स्ट टू अटॅक सिद्धी मसूद ऑर्गनाइज्ड अँड डिस्पॅच अ थर्ड बॅच ऑफ ट्रूप्स अगेन्स्ट बाजी प्रभू अँड हिज ब्रेवमॅन. त्याने काय केलं होतं की एक एक बॅच तो काय करत होता सोडत होता. आता ही जी काही बाजी प्रभूंचे सैनिक होते ते तेवढेच सैनिक काय करत होते कंटिन्युअसली लढत होते. परंतु सिद्धी जोहर काय करत होता, सिद्धी मसूद जो होता तो काय करत होता त्याचे तुकड्यांमध्ये थोड्या थोड्या ग्रुपमध्ये तो काय करत होता नवीन सैनिक पाठवत होता. आणि त्यामुळेच बाजी प्रभू असतील किंवा त्यांच्या सैनिकांना थोडंसं कठीण होत होतं हे युद्ध लढणं, कारण ते कंटिन्युअसली युद्ध काय करत होते करतच होते. दे सराउंडेड बाजी प्रभू हू फॉट विथ ग्रेट करेज. त्यांनी बघितलं होतं की बाजी प्रभू त्यांचे मेन सरदार सैनिक जे होते मेन जे होते बाजी प्रभू होते आणि ते खूप ग्रेट करेजने तिथे लढत होते. त्यामुळे ती जे काही नवीन त्यांचा ग्रुप एनिमीचा आला होता ट्रूप जे सैनिक आले होते त्यांनी बाजी प्रभूंना घेराव घातला. अँड दो वॉन्डेड अँड अटॅक फ्रॉम ऑल साईड्स. त्यांच्यावरती अटॅक करायला सुरुवात केली सर्व बाजूंनी. विथ हिज बॉडी कवर्ड विथ ब्लड. आणि खूप साऱ्या जखमा खूप सारे वार त्यांच्यावरती केले गेले ज्यामुळे ते पूर्णपणे रक्तामध्ये भिजले होते. बाजी वुड नॉट विड्रॉ फ्रॉम दी पास बट कंटिन्यू दी फाईट. पण त्यांनी तरीसुद्धा एवढ्या जखमा झाल्या किंवा रक्तामध्ये भिजले तरीसुद्धा त्यांनी जी काही पास होती खिंड होती ती सोडली नाही. कंटिन्युअसली ती फाईट करतच होते. ॲट द सेम टाईम ही अर्ज हिज मावळाज टू अटॅक द एनिमी. आणि ते एनकरेज करत होते त्यांच्या सैनिकांना सुद्धा मावळाजला एनिमीजवरती अटॅक करण्यासाठी. डिसहार्टन बाय द फिअरफुल अटॅक द एनिमी अगेन विड्रू. आणि अगेन काय करत होते हे सैनिकसुद्धा एनिमीचे सैनिकसुद्धा त्यांच्यावरती तुटून पडत होते आणि अटॅक करत होते. बट बाजी वॉज फॅटली वुंडेड. आणि खूप काय झालं होतं ते जखमी झाले होते ज्यामुळे खूप सारे वार त्यांच्या सर्व बाजूंनी करण्यात आले होते. ही वॉज हँगिंग ऑन टू लाईफ जस्ट टू हिअर द साऊंड ऑफ गन फायर फ्रॉम विशाळगड.
त्यांच्या बॉडीमध्ये आता कुठलाही त्राण राहिलेला नव्हता किंवा प्राण राहिलेला नव्हता, परंतु तरीसुद्धा त्यांनी प्राण सोडले नाही, फक्त आणि फक्त हे ऐकण्यासाठी की गन फायर जर झाली तर शिवाजी महाराज विशाळगडावरती सेफली पोहोचले आहेत. फक्त हेच ऐकण्यासाठी त्यांनी आपले प्राण जे आहे जणू काय अडकवून ठेवले होते आणि त्यांनी प्राण सोडलेला नव्हता. घोडखिंड बिकम्स पावनखिंड, आणि कशा पद्धतीने घोडखिंडला पावनखिंड नाव पडलं हे बघूया. अँड देन द साऊंड ऑफ गन फायर वॉज हिअर्ड फ्रॉम विशाळगड, आणि फायनली त्यांना गन फायरचा आवाज आला विशाळगडावरून. महाराज हॅज रिच विशाळगड, आणि त्यांना हे कळलं की महाराज जे आहेत शिवाजी महाराज विशाळगडावरती पोहोचले. आय हॅव डन माय ड्युटी, आणि मी माझी ड्युटी माझं कर्तव्य पूर्ण केलं. नाव आय कॅन इन अ पीस, आता मी मरण्यासाठी तयार आहे. सो सेईंग बाजी ब्रीथ हिज लास्ट ऑन दिस हिस्टॉरिक बॅटलफील्ड, आणि अशा पद्धतीने की शिवाजी महाराज आता सेफली पोहोचलेले आहेत तर आपण आपले प्राण त्यागण्यासाठी तयार आहोत अशा पद्धतीने म्हणून त्यांनी अखेरचा श्वास तिथे घेतला. वेन शिवाजी हर्ड दिस न्यूज ऑन विशाळगड ही वॉज ग्रेटली ग्रीव्ड. आता बघा हे ऐकल्यानंतर त्यांना सुद्धा खूप दुःख झालं की त्यांचा एक सैनिक तिथे मारला गेला होता. ही एक्सक्लेम बाजी प्रभू देशपांडे लेट डाऊन हिज लाईफ ऑन द बॅटलफील्ड इन द कॉज ऑफ स्वराज, द बंडल्स गेव अ ग्रेट बॅटल. आणि त्यांना हे कळल्यानंतर खरंच दुःख झालं की बाजी प्रभू देशपांडेने जे आहे स्वतःचं लाईफ काय केलं, लेट डाऊन म्हणजे स्वतःचा जीव तिथे देऊन त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं होतं, युद्ध केलं होतं. इट वॉज बिकॉज ऑफ ब्रेव पॅट्रियट्स लाईक बाजी प्रभू दॅट स्वराज वॉज वोन. स्वराज बनलं किंवा जिंकलं असेल किंवा वाढलं असेल तर ते फक्त आणि जे पॅट्रियट्स म्हणजे जे देशभक्त होते, ब्रेव देशभक्त होते त्यांचे बाजी प्रभूसारखे, त्यांच्यामुळेच हे त्यांना शक्य झालं होतं. देअर ब्लड मेड द घोडखिंड अ प्लेस होली इन स्वराज, आणि बाजीप्रभूंच्या रक्तामुळेच ती घोडखिंड जणू काय झाली होती, पावन झाली होती. आणि घोडखिंड बिकेम इमॉर्टल इन हिस्ट्री ॲज अ पावनखिंड, आणि त्यामुळेच घोडखिंड ही अमर झाली हिस्ट्रीमध्ये, आणि त्यामुळेच त्याला पावनखिंड असं नाव दिलं गेलं होतं. वी पे अवर रिपीटेड होमेज टू द ब्रेव बाजीप्रभू अँड हिज ब्रेव मेन, की अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं की ब्रेवली एनिमीजच्या विरुद्ध लढून घोडखिंड काय केली होती, त्या पासमध्ये एनिमीजला रोखून धरलं, आणि ज्यामुळे शिवाजी महाराज विशाळगडावरती सेफली पोहोचले होते, आणि त्यामुळेच त्या घोडखिंडीला पावनखिंड असं नाव देण्यात आलं होतं. बघा स्टुडंट, अशा पद्धतीने हा खूप छान असा लेसन होता. खूप छान असं तुम्हाला इथे दिलेलं आहे की कशा पद्धतीने बाजीप्रभू लढले होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर